बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये सध्या महापौर पदासाठी भाजपमध्ये मोठी चुरस वाढली आहे। कारण 26 वर्षांनी महापौर पदाच्या खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्यात। महापौर पदासाठी 16 महिलांची नावे सध्या चर्चेत आहेत। महापौर पदासाठी 16 महिलांची नावे जवळपास चर्चेत आहेत। त्यामुळे आता चुरस आणखीनच वाढलेली आहे। कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत नेमकी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हिमगौरी आडके, दीपाली गीते, हे दोघींची नावं सध्या चर्चेमध्ये आहेत। तर संध्या कुलकर्णी, डॉक्टर योगिता हिरे, दीपाली कुलकर्णी, त्यामुळे नाशिक महानगरपालिकेमध्ये सध्या महापौर पदासाठी चुरस वाढलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, 26 वर्षांनी महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। चुरस वाढली आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, आपल्याला माहिती आहे की नाशिक महापालिकेवर भाजपची एक हाती सत्ता आलेली आहे आणि कालच या सगळ्या संदर्भात महापौर आरक्षणाची सुद्धा सोडत झालेली आहे। नाशिक महापालिकेसाठी खुल्या महिला प्रवर्गासाठी ही जागा जी आहे ती राखीव झालेली आहे। तब्बल 26 वर्षांनी एक महिला जो आहे खुल्या प्रवर्गातील महिला हे आता हे महापौर पदी विराजमान होणार आहे। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात महिला हे जिंकून आलेल्या आहेत। 16 नावं हे महापौर पदासाठी आता चर्चेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामध्ये प्रामुख्याने 4 नावं हे समोर येत आहेत। आणि कालच गिरीश महाजन यांनी सुद्धा एक चांगला उमेदवार आणि उच्च शिक्षित जे आहेत उमेदवार देऊ अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे नेमकं आता नाशिक महापालिकेच्या महापौर पदी कोण विराजमान होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे सध्या नाशिकमध्ये महापौर पदासाठी चुरस आणखीनच वाढलेली आहे। 26 वर्षांनंतर खुल्या प्रवर्गासाठी ती सोडत निघाली आहे।